तर मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याला 17 वर्ष पूर्ण झाली आहेत। पोलीस मुख्यालयात शहीदांना आदरांजली वाहिली जाते। या ठिकाणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर मंत्री आशिष शेलार हे पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। याबरोबरच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित आहे। तर आज मुंबईतील पोलीस मुख्यालयासोबतच गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणीही शहीदांना आदरांजली वाहिली जाणार आहे। खरं तर आजचा दिवस हा मुंबईकर कधीच विसरू शकत नाही असा दिवस आहे, कारण मुंबईतील 26/11च्या हल्ल्याला आज 17 वर्ष पूर्ण झाली आहे। 26/11च्या हल्ल्याने केवळ मुंबई नाही तर भारताच्या प्रत्येक नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण पसरलं होतं, कारण या हल्ल्यानं फक्त मुंबईला नाही तर संपूर्ण देशभराला हादरवून सोडलं होतं। 166हून अधिक जणांचा यामध्ये मृत्यू झाला होता। मुंबईतील अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या भागांमध्ये हा हल्ला करण्यात आला होता। ताज हॉटेलमध्ये झालेला बॉम्बस्फोट आणि आग असेल तर CSMT रेल्वे स्थानक, जे स्थानक नेहमी गजबजलेलं ठिकाण मुंबईचं मानलं जातं, अतिशय महत्त्वाचा असं हे रेल्वे स्थानक। या CSMT रेल्वे स्थानकावरील बेसावध असणाऱ्या प्रवाशांवर गोळ्या झाडण्यात आला होता आणि त्याचबरोबर नरिमन हाऊसमधील अडकलेले जी कुटुंबीय होती या कुटुंबियांनाही जखडून ठेवण्यात आलं होतं। या सगळ्याचा थरकाप उडवणारा हा संघर्ष, ही प्रत्येक घटना मुंबईचं रक्त सांडत होती। मात्र या सगळ्यामध्ये खरं तर मुंबई पोलीस त्याचबरोबर NSG कमांडो आणि सामान्य नागरिकांनी दाखवलेलं धैर्य हे आजही मुंबईकरांच्या मनात घर करू नये। तर या शहीदांना आदरांजली दिली जाते। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार हे या वेळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। पोलीस मुख्यालयात शहीदांना आदरांजली ही वाहिली जाते। माननीय श्रीमती रश्मी शुक्ला, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य। तर मुंबईवरील 26/11च्या या हल्ल्याला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनीही यावेळी या शहीदांना आदरांजली वाहिली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम मुमाळे यांच्याकडून। शुभम, 26/11च्या हल्ल्याला आज 17 वर्ष पूर्ण झाली आणि या पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालयात शहीदांना आदरांजली वाहिली जाते। अंकिता, बघू शकतो आपण आज 26/11 आहे, 26 नोव्हेंबर आज आहे आणि अशामध्ये तो मुंबई पोलीस मुख्यालय या ठिकाणी कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि सदर कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सकाळीच जे आहेत सकाळी 6:30 वाजता येऊन या ठिकाणी आदरांजली 26/11 हल्ल्यामधील हुतात्म्यांचे जे आहेत त्यांना अर्पण करून या ठिकाणावर केलेले आहेत आणि अशामध्ये आता मुख्यमंत्री हे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत मंत्री आशिष शेलार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। बघू शकतो सलामी आता जी आहे ती देखील देण्यात येत आहे। या ठिकाणावर मानवंदना जी आहे ती या ठिकाणावर
प्लीज बी सीटेड. यानंतर आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य शहीदांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. तर 26 नोव्हेंबर 2008 ही तारीख मुंबईच्या इतिहासातील काळा दिवस. या दिवशी पाकिस्तानामधून आलेल्या दहशतवादी हल्ल्यानं फक्त मुंबई नाही तर संपूर्ण देशाला हादरवून सोडलं. आणि आज या हल्ल्याला 17 वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोलीस मुख्यालयात पोहोचले आणि आता ते शहीदांच्या कुटुंबियांशी भेट घेत आहे, त्यांच्याशी संवादही साधत आहे. तर पोलीस मुख्यालयात दरवर्षी आजच्या दिवशी शहीदांना आदरांजली वाहिली जाते आणि शहीदांच्या कुटुंबियांना यासाठी बोलवलं जातं आणि त्यांच्याशी राज्याचे मुख्यमंत्री हे भेट घेतात. तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून. शुभम, 26/11च्या हल्ल्याला 17 वर्ष पूर्ण झाली आहे, मात्र आजही या हल्ल्याची जखम मुंबईकरांच्या मनात अजूनही ताजीच आहे. अंकिता, बघू शकतो पोलीस मुख्यालय, मुंबई पोलीस मुख्यालय या ठिकाणी 26/11 जो झाला होता ते सर्व शहीद पोलीसवाले जे होते त्यांना या ठिकाणी आदरांजली अर्पण करण्यासाठी आणि मानवंदना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी आले होते. त्यांच्यासोबत मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार हे देखील उपस्थित होते. आज सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या ठिकाणी भेट दिलेली आहे. बघू शकतो मुंबई पोलीस मधील सर्व दलातले वरिष्ठ पोलीस हे देखील या ठिकाणी. निश्चित शुभम, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याला 17 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालयात शहीदांना आदरांजली वाहण्यात आली आहे, मानवंदना देण्यात आली आहे. तर सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या ठिकाणी पोहोचत शहीदांना आदरांजली वाहिली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगल प्रभात लोढा, त्याचबरोबर मंत्री आशिष शेलार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शहीदांना आदरांजली वाहिली.